नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या विशेष माहितीसोबत। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले। यावेळी राज ठाकरे यांनी हुतात्म्यांचा सरकारावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी मनसेचे अनेक कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते। देशातील प्रभुत्व घोषणा परिसरून दमदमून गेले होते। महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाची आठवण करत हुतात्म्यांना सलाम करण्यात आले। मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त जोरदार आंदोलन पाहायला मिळाले। दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक येथे संयुक्त मराठी मुंबई आंदोलनाचा बॅनर खाली मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंब एकत्र येऊन आंदोलन केले। महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारविरुद्ध तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन घोषणाबाजी करण्यात आली। गिरणी कामगारांचा त्यांना हक्क, स्थायी आणि समाधान घर तातडी मिळावीत ही त्यांची प्रमुख मागणी होती। वर्षानुवर्ष घरांचा प्रतीक्षेनुसार असून फक्त आश्वासन मिळाले या आरोपाने आंदोलन करण्यात आले। नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः डिजिटल पद्धतीने अर्ज भरून सर्व गणना प्रक्रियेस शुभारंभ केले। यावेळी विभिन्न आयुक्त विजयलक्ष्मी बिंदरी आणि महापौर नीता ठाकरे देखील उपस्थित होत्या। राज्य सरकारने आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनगणनेचे पहिल्या टप्प्याची औपचारिक सुरुवात केली आहे। या प्रक्रियेमध्ये नागरिकांना डिजिटल माहितीनुसार आपली माहिती नोंदविता येणार अशी सुविधा प्राप्त करण्यात आली। सरकारचा दावा आहे की डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शकता आणि सुलभपणे होणार। क्राइम ब्रांच युनिट 3 ला मोठे यश मिळाले असून शहरात झालेल्या शटर चोरी आणि वाहन चोरीच्या प्रकरणात छडा लावणारे आरोपी आता ताब्यात आले आहे। या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे। अटक केल्याने आरोपीचे नाव मोहम्मद दिलाश सफर अन्सारी, विवेक उर्फ विक्की थोटे आणि पियुष उर्फ गड्डू निमजे अशी आहेत। तपासामध्ये उघड झालेल्या या आरोपींनी कलम, कोतवाली, नंदनवन, यशोधरा नगर आणि जरीफटका या पोलीस ठाण्यात हरदई शटर चोरून आणि वाहन चोरीची घटनेला अंजाम दिले होते। पोलिसांनी आरोपांकडून चोरीले मुद्देमाल जप्त केले आहेत। यात एक ई-रिक्षा, 2 ॲक्टिवा गाड्या आणि रोकडे यांचा समावेश आहे। जप्त केलेल्या मुद्देमालांची एकूण किंमत सुमारे 1,74,780 रुपये इतकी सांगितली जात आहे। सध्या आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपास सुरू करण्यात आले आहे असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। जप्त केलेला सर्व मुद्देमाल कलमना पोलीस ठाण्यात सुपूर्दपणे वेबसाईटप्रमाणे सुरक्षित ठेवला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत पाहत राहा आणि अशाच विशेष अंकांसाठी पाहत राहा नागपूर समय।